सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर. आपले मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव. असं जर 11 वाजेपर्यंत चाललं असतं तर बरं झालं असतं. एकशे बडकर एक आहेत. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा मारेल पथ्यनाम विठोबाची अनेक वाची नसेवी किंवा पाठभेद आहे. अनेक वाची नसेवू भवरोगाई सेदाय भवरोगाई सेदाय अनेक काय शुल्लकी पथ्यनाम विठोबाचे अनेक वाची नसेवी. तुका म्हणे नोहे बाधा तुका म्हणे नोहे बाधा अनेक कदा भूतांची पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसेवे. पांडुरंगा करू प्रथम संतांसी रंधव चित्तांसी आपुलिया जयांची केली आ स्मरण वय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंद श्रीचन श्री गुरूंचे ते नमस्कार नेता. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा मारेल पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी. कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग देहोचे सुप्रसिद्ध साधुसंत सम्राट विश्ववंद्य जगतवंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबार आहे श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 महत्वपूर्ण असा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडला आहे. नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं चालू असलेला हा प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला हा अखंड हरनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेली अखंड 53 वर्ष हा नामयज्ञ या गावामध्ये हा साजरा होतोय. सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांनी प्रेमाने दिलेलं आमंत्रण. पहिल्या दिवशी सेवा बऱ्याच वर्षापासून माझ्याकडेच आहे. दादासाहेबांच्या फाडावरच आमचं गाव. आम्ही सगळी धोंडपण दादांची मंडळी. लक्षात ठेवा तुम्ही.
अनेक फडावरची सेवा व्हावी. ओ हांडे महाराज म्हणून उभारलो नाही मी कीर्तनाला. एक धोंडपण दादाचा प्रतिनिधी, एक दादासाहेबांचा एक पाईक म्हणून, एक सेवेधारी म्हणून या ठिकाणी तुम्ही मला प्रेमानं वर्षी या ठिकाणी बोलवतात. ओ गेल्या वर्षी असल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा, कोरोनाच्या परिस्थितीत सुद्धा तुमच्या बिजलगावमध्ये सप्ताह आनंदानं पार पडला आणि याही वर्षी साजरा होतोय. हे आनंदाची गोष्ट आहे. आणि या नामसप्ताहामध्ये असे दिग्गज सगळे कलाकार की सगळ्यांनी हा महाराष्ट्र हलवून सोडलेली माणसं आहेत. ही साधी माणसं नाही ती, लक्षात ठेवा तुम्ही. आमचे भरत महाराज फटाडे असतील, आमचे कृष्ण महाराज असतील, ते तर काय दोन प्रसिद्ध आहेत. एक वाघ आहे आणि एक दिवटा आहे. दोघं जबरदस्त. आमचे किशोर महाराज आज कान तृप्त झाले. बऱ्याच वर्षानंतर हा कलगीतुरा ऐकायला मिळाला. 1.5 वर्षाला सगळं बंद आहे ना आमचं. कीर्तन बंद, भजन बंद, वाऱ्या बंद, मठ बंद, दर्शन बंद, फक्त दारूची दुकान चालू आहेत सगळीकडे. सरकारी आमच्याच महाग लागले वारकऱ्या. 1.5 वर्ष झालं सगळे कार्यक्रम बंद आहेत आमच्या. अजून आपल्या परिसरामध्ये आपल्या आहे ती बेल साखरक्याचं मला माहिती आहे. प्रत्येक कीर्तन आमच्या असलं एक नमुना राहतंय. ती बेल साखरक्याला एक हाय, त्या सावरगावचं एक हाय, सावरगावचं उघडं हिंडतो वा, या देशपांडे सावरगावचं. 2-3 आहेत आमच्या नशिबाला. खवड खोबरं खट्याळ काय खट्याळ गिरायक म्हणजे ते नेमकं हुडकून माझ्या कीर्तनाला असतो वा. असू द्या, काय सांगतो मी. गेली 1.5-2 वर्ष या मृदंगाचा कानाचा आवाज, क्षेत्रातली वारी असेल, भजन असेल, देवभक्तामधलं अंतर असेल. आता काल 7 तारखेला मंदिर सुरू झालीत. ती आम्ही अनेक वेळा बैठका घेतल्या मुंबईमध्ये जाऊन. पंढरपूरची सगळी फडकरी मंडळी, महाराज मंडळी, आषाढी यात्रा व्हावी म्हणून, आषाढी वारी व्हावी म्हणून मी ज्ञानेश्वर महाराज पालखी संस्थान, मंदिर समिती, पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, सगळी आमची फडकरी संघटना, आमचे सगळे वारकरी महाराज मंडळी अनेक प्रयत्न केले वारी भरावी, निदान 100 लोकांना परवानगी द्यावी. बंडातात्या कर्णाकडे सुद्धा अनेक प्रयत्न केले बिचाऱ्यांनी, पण सरकारने आषाढी भरू दिली नाही गेल्या वर्षी. ह्या वर्षी आषाढी वारी 16 झाला ना. 1832 सालापासून हा जो माऊलीचा पालखी सोहळा सुरू झाला, आतापर्यंत त्या वारीमध्ये कधी खंड पडला नाही. या देशावर, या महाराष्ट्रावर मोगलांचं राज्य येऊन गेलं, औरंगजेबचं राज्य येऊन गेलं, पण त्याही इंग्रजांचं राज्य येऊन गेलं, पण त्याही परिस्थितीमध्ये कधी वारीमध्ये कधी खंड पडला नाही. फक्त एकदा त्या प्लेगच्या साथीमुळे एकदा फक्त माऊलींची पालखी, मला वाटतं 1935च्या अगोदर रेल्वेमध्ये माऊलीची पालखी आली. ते बी आम्हाला तो कागद सापडल्या दिवशी आम्हाला पाहायला मिळालं आळंदी संस्थांमध्ये. तेव्हा ते आम्हाला माहीत झालं. त्याच्यानंतर मग गेल्या वर्षी माऊलींची पालखी पादुका बसमध्ये आल्या, ज्या 10, 7, 8, 10 मानाच्या पालख्या आहेत. निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ह्या ज्या मानाच्या पालख्यांना सरकारने परवानगी दिली, आणि तो मोजक्या लोकांमध्ये तो वारी सोहळा, दिंडी सोहळा पार पडला. गेल्या वर्षी समाधी सोहळा सुद्धा साजरा झाला नाही. बिजलगावची सगळी मंडळी आपल्या पैसे असतात दरवर्षी. गेल्या वर्षी आषाढी आमची वारकरी मुकली. कार्तिक वारी झाली नाही, समाधी सोहळा झाला नाही, यंदाही आषाढीचा सोहळा झाला नाही. आता उद्याही कार्तिक वारी होती की नो गॅरंटी आहे. मंदिर चालू केलेत महाराज किशोर महाराज. काल परवाशीत माझं तुळजापूरमध्ये झालं कीर्तन. दर्शन करून आलो मी भवानी मातेचं. तिथेही शेवटचे 3 दिवस, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा संचारबंदी घातली. कार्तिक शुद्ध एकादशी तोच पॅटर्न पुन्हा पंढरपुरात राबवणार, दशमी, एकादशी, द्वादशी, आणि तोच पॅटर्न पुन्हा समाधी सोहळा माऊलींचा. तरी आता उद्या आमची मिटिंग आहे दसरा झाल्यानंतर. पुन्हा उद्या आम्हाला आजीदादांनी
मंत्रालयात बोलवलंय. उद्या ती 19 तारखेला मुंबईमध्ये आमची मिटिंग आहे महाराज लोकांची. आमचे प्रयत्न चालू आहेत वारी भरण्याकरता. पण भाग्यवंत आहात तुम्ही बिदलगावकर. अशा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा गेल्या वर्षी सप्ताह साजरा होतोय आणि यावर्षी होतोय. भाग्यवान आहे. पंढरी नगरीमध्ये राहून आम्हाला आमचे उत्सव साजरे करता आले नाहीत. मोजक्या लोकांमध्ये आम्ही फडकले. आम्ही दशमी एकादशी द्वादशी सेवा महिन्याच्या वारीच्या दिंडी नगर प्रदक्षिणा मोजक्या लोकांमध्ये आम्हाला करावं लागल्या. पण काय भवानी मातेची कृपा आहे तुमच्या ग्रामस्थांवर सगळं सर्वांवर की गेल्या वर्षी सुद्धा आणि मला वाटतं कोरोना पेशंट बी तर कोणी निघाला नाही. ही भवानी मातेची कृपा आहे. सद्गुरू दादासाहेबांची कृपा आहे की त्या कृपेमुळे एकही कोरोना पेशंट सापडला नाही. काय त्या कोरोना माणसं मेली महाराज. आता मेली का मारते ते अभ्यास करा जनरली. ते सगळं आता कथा सगळं ह्याच्यावर माझं कीर्तन होईल सगळं. काय ती पॉझिटिव्ह निघाली म्हणजे निम्मा हपकायचा माणूस. आणि ज्याला कोरोना झाला त्याला विचारा. जवळ कुणी येत नव्हतं. जवळ बायका सुद्धा लय हुशार. नवऱ्याला कोरोना झाला की भाकर असे लांबून फेकायच्या. पैसे घेताना गोड वाटतंय. सोनं घेताना गोड वाटतं. कोरोना लांबून भाकरी फेकायच्या. असे लय किस्से ऐकायला मिळाले या कोरोनामध्ये. पण भाग्यवंत आहेत बाबा तुम्ही. आम्ही अशाही परिस्थिती बाबा पण जिवंत राहिलो. आर्थिक फटका सगळ्याला बसलाय. सध्या आर्थिक टंचाई एवढी जाणवायला लागली सध्या समाजामध्ये. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये एवढं जाणवलं नाही आहे. पण आता आर्थिक टंचाई खूप सुरू झालेली आहे. लक्षात ठेवा तुम्ही. आमचे तर काय सगळे कार्यक्रम बंद महाराज लोकांची. आम्ही बी मातून गेलतो. कीर्तनाला 20,000 बापाची पेंड असल्याने गायक लोक घरात बसली. पकवाजी घरात बसली. आमसारखी मेली. आता किती बी रुपये द्यायला तयार आहेत. म्हणजे काय सांगतो किती बसला याचा विचार करत बसू नका. आपण जिवंत राहिलो हाच आपला मोठा नफा आहे. आपण जिवंत राहिलोय हाच आपला मोठा प्लस पॉइंट आहे. माझे मित्र बीड जिल्ह्यातले मला वाटतं तुमच्या गावी आलते कीर्तनाला. विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगडी कोरोनामध्ये गेली. 2-3 महात्मे आमची कोरोनामध्ये जबरदस्त गेली. लक्षात ठेवा तुम्ही. परवा मुस्लिम समाजातले ताजुद्दीन बाबा आले स्त्री इथं सुद्धा. ताजुद्दीन बाबा मुस्लिम समाजातले काय भाग्यवान आहे तो पठ्ठ्या. कीर्तन करत करत आपला ध्येय सोडला. ही वारकरी संप्रदायामध्ये पहिली घटना आहे. लक्षात ठेवा तुम्ही. माझ्या आजोबांचे एक शिष्य इथं हुमनाबाद तालुका चन्नाळी म्हणून गाव आहे. तिथे एक अर्जुन महाराज होते माझ्या आजोबांचे शिष्य. त्या अर्जुन महाराज तुकाराम बिजी दिवशी त्या चन्नाळीमध्ये कीर्तन करत करत ध्येय सोडला. माझे वडील सांगायचे कीर्तनात. आणि त्याच्यानंतर या कलियुगामध्ये आता सध्याच्या या पिरियडमध्ये वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन करत करत ध्येय सोडणं ही संप्रदायातली पहिली घटना आहे. तुम्ही मुस्लिम समाजातला मनुष्य आहे. ताजुद्दीन बाबा की ज्यानं आपलं आयुष्य हिंदू धर्माकरता परखड वेचलं. समाजामध्ये परखड विचार मांडले. भक्ती समाजाचा प्रचार केला. भाग्यवान आहेत ताजुद्दीन बाबा की अशा सेवा करत करत मरण सोपं नाही आहे. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलिवरम. अंतकाली ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. जबरदस्त पूर्व पुण्य त्या पठ्ठ्याची. ना अशी किती महाराज आम्ही बघितले रंगोरंग हलून नाचायचे कीर्तनामध्ये. शेवटी सडून मेली शेवट. भाग्यवान आहे बिचारा की ताजुद्दीन बाबासारखे असे महात्मे असे महावैष्णव ते सुद्धा आपल्या समोर बघत बघत एक 15 दिवस होऊन गेले असतील. त्यांनी सुद्धा देह त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जामोदे गावामध्ये सोडलेला आहे. अशी दिग्गज माणसं बाबा आपल्यापासून दूर गेली. आपल्यापासून लांब गेली. पण अशाही कोरोना परिस्थितीत दादासाहेबांनी भवानी मातेने तुम्हाला आम्हाला जीवन ठेवलं. ही आपली मोठी कृपा आहे आपल्यावर. आणि त्या अनुषंगानं आजची ही कीर्तन सेवा नवरात्र महोत्सव सुरू झालेला आहे. गेल्या 7 तारखेला घटस्थापना आईची स्थापना झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशामध्ये भवानीमध्ये जल्लोष चालू आहे. आणि तुम्ही प्रतिवर्षाप्रमाणे बाबा हा सोहळा आपल्या गावात साजरा करतात. आणि त्या अनुषंगानं बाबा एक दादासाहेबांचा एक प्रतिनिधी धोंडपंत दादांच्या फळाची एक सेवा व्हावी या भावनेतून तुम्ही मला प्रतिवर्षी या ठिकाणी बोलतात. आणि मलाही या भावनेमध्ये सेवा करते मी मोठं भाग्यवान आहे. आणि त्या अनुषंगाने या सेवेला या ठिकाणी सुरुवात करतो. या अभंगातून तो कोप बरा आहे
एक वैद्याची भूमिका घेऊन, एक डॉक्टरची भूमिका घेऊन तुम्हा लोकांना औषध देण्याकरता आलीत, की सांगतं की बाबा हे औषध घ्या, हा ब्रह्मरस हा काढा घ्या, आणि दुःखापासून बाबा तुम्ही मुक्त व्हा, या दुःखाची निवृत्ती करून घ्या. पण का हो तुकोबाराय का सांगतात? संतांना एवढं सांगणं अट्टहास का, प्रयत्न का? याचं उत्तर एक आहे, संतांचा अवतार किंवा जगाच्या उद्धार करताय. कीर्तनात मी नेहमी सांगतो, एक वर्ग असा आहे त्याला यावं लागतं, दुसरा जो वर्ग आहे त्याला आणावा लागतो, आणि तिसरा जो वर्ग आहे स्वतःहून येतो. महाराज यावं लागतं. तुम्हा सर्व जीवना कर्माची कमाई भरपूर करून ठेवली, ते कर्म भोग केल्याविना नष्ट होत नाही. ते कर्म भोगण्याकरता मनुष्याला मृत्यूनगरी जन्माला यावंच लागतं. अगा कर्मदय उरावी तेही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया या वेद्य आहे का. जन्माने 3 कारण आहेत. एक पापामुळे जन्म आहे, एक वासनेमुळे जन्म आहे, एक कर्मामुळे जन्म आहे. जन्म येणे घडे पथकांचे मूळ, किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासनेप्रमाणे 2 प्रकार, शुभ वासना अशुभ वासना. पण वासना जन्माला कारणीभूत आहे, पाप जन्माला कारणीभूत आहे, आणि कर्म जन्माला कारणीभूत आहे. पण ते कर्म भोगण्याकरता मनुष्याला यावं लागतं, दुसरा वर्ग देवाला आणावं लागतो. देव स्वतःहून येत नाही. ज्याच्या पृथ्वी त्याला पाप वाढतं, व्यभिचार धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म वाढतो, या पापी अभक्तांचं ओझ पृथ्वी मातेला सोनवत नाही. जन्माचे अभंग वाचा तुम्ही. ओ पापी या वक्त राहते ते मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे. पुडविला धर्म धर्मदाला भार, शोषवेला भार मधाता. ओ त्यावेळेस देवाच्या अवताराची आवश्यकता आहे. प्रार्थना करून देवाला या भूतला आणतात. प्रार्थना केल्याशिवाय देव येत नाहीये, त्याला आणावं लागतं. पंढरीचा पांडुरंग स्वतःहून आला नाही. पंढरीच्या पांडुरंग आणण्याकरता त्या पुण्यकर्म तपश्चर्या, सेवा, साधना, भक्ती करावी लागली. त्या भक्तीला, सेवेला भुलला तो परमात्मा. आपलं वैकुंठ स्थान सोडून पंढरी नगरीमध्ये विठ्ठल उभा राहिलेला आहे. पुंडलिकाचे आनंद उपकार आहेत. हो, म्हणून तुकोबाराकडे उल्लेख केला, पुंडलिका तू फार बरं केलं, धन्य पुंडलिका. आले घरज्या वैकुंठी. संत महात्मे स्वतःच केवळ जगाच्या उद्धारा करतात. या उच्च कोटीले जगद्गुरु तुकाराम महाराज जगाच्या उद्धारकता अवतीर्ण झाले. धर्म प्रचार करत असताना कीर्तन भजनाच्या माध्यमातून तुकोबाराने त्या काळी अवघा महाराष्ट्र दौडून काढला. पण अभ्यास केला समाजाचा, की नेमकं समाजाला काय हवंय, काय सांगितलं तर समाज भक्ती मार्गाला लागेल, काय सांगितलं तर समाज परमार्थाकडे वळेल, पंढरीची वारी करेल, सत्संग करेल. अभ्यास केला. प्रत्येक संतांना सामाजिक नाडी ओळखता आली पाहिजे, की नेमकं समाजाला काय हवंय. ओ अभ्यास केला. तुकोबाराय पंढरी नगरीमध्ये आले, चंद्रभागे स्नान केलेलं आहे. वाळवंटामध्ये धोतर नेसतात, कपडा अष्टगंध बुक्का लावतायत, पूजा अर्चा करतायत. नेमका एक वासुदेव तुकोबाराय समोर उभारला. वासुदेव म्हणलं की आपल्या डोळ्यापुढे रूप उभा राहतं. ओ धोतर नेसलेल्या, गुडघ्याएवढा अंगार, काय डोक्यात मोरपिसाची टोपी, बगल्यामध्ये झोळी अडकवली, छोटासा टाळ हातामध्ये. रुपये 2 रुपये करता 5 रुपये करता 100 देवाचं नाव घेतो. वासदेवाला धान पावलं,
वासुदेवाला ध्यान पावलं, वासुदेवाला ध्यान पावलं. पंढरीच्या विठोबाला, शिंगणापूरच्या महादेवाला, आळंदीच्या ज्ञानोबाला, देहूच्या तुकोबाला, कोल्हापूरच्या लक्ष्मीला, तुळजापूरच्या आईला, घोरवडीच्या. आता घोरवडीमध्ये इकडे देवा ती सांगत नाही मी आता. ओ काय सांगतो मी, रुपये 2 रुपये करता 100 देवाचे नाव घेतो. पंढरीतला जो वासुदेव आहे तो स्वार्थी वासुदेव, पैसे मागणारा वासुदेव. हो, मागणारा वासुदेव बी असला ना आम्ही दिनात चिकट बी असली. काय काय माणसं लय चिकट, चमडी जे आहे मगर दमडीनं जे आहे. हो, पण पंढरीतला तो वासुदेव आहे चंद्रभागेला, तो स्वार्थी वासुदेव आहे. पैसे मागून देवाचं नाव घेतोय. हो, तो को बरं विचार केला रे आपण बी वासुदेव व्हावं, वासुदेवाच्या माध्यमातून जगाला तत्वज्ञान सांगावं. मग तो को बरं वासुदेवाचं रूप घेतलं, वासुदेवाच्या माध्यमातून तुम्हाला तत्वज्ञान सांगितलं. तुम्हाला आम्हाला काय सांगितलं, डोळे झाकून रात्र करू नका का, काळ करीत वैसला असेल लेखा का. अरे काळ टपून बसलाय, केव्हा काय सांगता येत नाहीये. त्या माध्यमातून समाज जागा केला. आता आंधळा कोण आहे, पांगळा कोण आहे सगळं सांगून बसत नाही मी आता. आम्हाला डोळे असून आम्ही आंधळे, तर काय लोक आंधळे असून डोळे. आम्हाला डोळे असून अजून आमचा हरिपाठ पाठ नाही. बऱ्याच महाराज लोकांना काकडा पाठ नाही, काकडा. आता उद्यापासून परीक्षा घ्या, आलेल्या महाराजाला म्हणायचं काकडा म्हण, कीर्तन कर म्हणा. बघा किती महाराज लोक पास होते देड्याव. आता उद्याचे संत मोठेच माझे गुरु आहेत. उद्या पांडुरंग महाराज घुले ही मोठी माणसं त्यांचं सोडा, पण सध्याच्या अलीकडे चाललाय धिंगाणा झे टॉकीजवर. का हरिपाठ पाठ आहे का काकडा पाठ आहे, चालली मजा काही लोकांची. काय चाललंय सध्या, वचक राहिला नाही संप्रदायावर. धोंडपंत दादांच्या काळामध्ये त्याचा गाथापाठ भरत महाराज, त्याला कीर्तन होतं. त्या काळी माझ्या आजोबांनी गाथापाठ केला. 4092 अभंग तोंडपाठ केले धोंडपंत दादांना. म्हणून लोकले पाठ थापडी शब्बास तुकाराम बुवा वळसंब्रेकर. आमचं होळसंबरगाव ही हाच तालुका आहे, आमचा औरा तालुका. आमचा आडनाव खरं हांडे, हांडे महाराज म्हणतात. आणि पालखी सोहळ्यामध्ये राजूरकर महाराज म्हणतात. त्या राजूरच्या दिंडीचा मान आम्हाला मिळालाय. आमचं कसं आहे माहितीये का, देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला. जन्म इकडे पण वाढलो तिकडं. पण जन्मभूमी आम्ही विसरत नाही. बिदर जिल्हा आमचा प्राण आहे, लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून आम्ही आमच्या जिल्ह्याला, आमच्या मातीला, आमच्या तालुक्याला, आमच्या गावाला आम्ही कधी विसरणार नाहीये. गाथा पाठ केला दादासाहेबांनी, आमच्या तो आजोबांनी दादासाहेबांना म्हणून दाखविला. 15 ते 20 गाथे पाठी होती त्या काळामध्ये. रोकडबादाचा सुगावचे गाथा तोंडपाठ, बोरीचे नाना महाराज गाथा तोंडपाठ, भगवानभाऊ शिवणीकर गाथा तोंडपाठ, महात्मा गोरेकर गाथा तोंडपाठ, बाबूराव दिवडीकर गाथा तोंडपाठ. गाथा पाठ त्याला कीर्तन. 1000 अभंग पाठ त्याला पहिली चाल म्हणायची. करमाळा तालुक्यामध्ये पारेवाडी गावामध्ये बापू गुरु होऊन गेला. त्या बापू गुरुवानी तुकोबरे 1000 अभंग पाठ केले. धोंडपंत म्हणून दाखले साहेबांनी पाठ थापली शब्बास गुरुवा. अरे 1000 अभंग पाठ केलेस ना, चल मन पहिली चाल फडावर. त्याचे 500 अभंग पाठ त्यानं पकवाजवर उभं राहायचं, घाबरू नकोस. तुझे 500 अभंग पाठ नाही, माझा गाथा पाठ नाही. पण असे नियम होते. याच्या पाठीमागची एकच भूमिका होती धोंडपंत साहेबांची, की माझ्या तुकोबरचे अक्षर वारकरी जिबेर नाचावीत. आज किशोर महाराज हे बिजलगाव, तर तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही बऱ्याच वर्षापासून सापतेल येता. इथले जे समाज साधा नाही बरं का. धोंडपंत दादाच्या फडाला बांधलेला समाज आहे, संप्रदायाला बांधलेला समाज आहे. आणि 100 बडकर एक कीर्तनकार या गावामध्ये आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. पोथी सांगणारे भरपूर म्हणजे गोपाळ महाराजासारखे. त्यामध्ये शिवाजी महाराज दिसून गेलेत. शिवाजी महाराज, गोपाळ महाराज अगोदर होते, शंकर महाराज. काय कीर्तन त्यांची असायची. प्रल्हाद महाराज विजलगावकर, त्यांची फडाला आम्ही कीर्तन ऐकली. लहानपणापासून मी त्या प्रल्हाद महाराजांना पाहत होतो.
असे पारमार्थिक बाबा हे गाव आहे. सेवा इथं भरपूर आहे या लोकांची. ओ नसा नसामध्ये रक्तामध्ये ते या लोकांचा परमार्थ भरलेला आहे. ओ आणि प्रत्येक घरामध्ये पंढरीची वारी आणि आळंदीची वारी इथं लक्षात ठेवून प्रत्येक घरामध्ये एक माळकरी आहे. ही विशेष आहे. घरामध्ये एक तरी माळकरी असावा. परंपरा त्याचे कुळ असो. तेव्हा अशा प्रकारे आंधळा कोळ्या पांगणारे दृष्टी असो आम्हाला पाठांतर नाही. आणि काही लोक दृष्टी नाहीये पण गाथीच्या गाथी तोंडपाठ केले. गंगू काका शिरोळकर महाराज मोठा फड आहे पंढरपूरमध्ये. भरत महाराज कसं आहे पंढरपूरमध्ये फड आहेत आणि तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये गड आहेत. तिथला परमार्थ गडकर्णी सांभाळला आणि पंढरी नगरीला परमार्थ आमच्या फडकर्णी सांभाळला. आज फड जिवंत आहेत, गड जिवंत आहेत. भगवान बाबांचा गड असेल, नारायण बाबांचा गड असेल, मच्छिंद्र गड असेल, प्रत्येक गडावर मी सेवा केलेली आहे. ओ आणि पंढरी नगरीमध्ये वास्कर महाराज फड असेल, देवकर फड असेल, शिरोळकर फड असेल, धोंडपंत दादांचा फड असेल, बेलापूरकर फड असेल, जळगावकर उकळीकर फड असेल, ज्यांनी तिने आपल्या फडाच्या परंपरा सांभाळलेल्या आहेत. लक्षात ठेवा तुम्ही. काकासाहेबांच्या आवडा गाथा अभ्यास अरे तुकाराम महाराजांचा अभंग शेपक अभंग आहे. ओळखायचं कसं? विस्तवाची पाठी समोर ठेवायची, अभंग म्हणायचा, विस्तू जिबेला ठेवायचा. तुकाराम महाराजांचा अभंग जर असेल त्यांच्या जिबेला विस्तू पोळत नव्हता. शेपक अभंग असेल सालो मालोचा, जिबेला चटका बसायचा. काकासाहेबांनी तो अभंग बाजूला काढायचा. 4092 अभंग अशी शोधून काढली त्या तुकोबरायांची. आणि त्यांचे ते शिष्य बाबुराव देवडीकर, देवडी म्हणून गाव आहे माढा तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात आमच्या. हे बाबुराव देवडीकर दोन्ही डोळ्याने आंधळे पण आपल्या गुरुची परंपरा, गुरूंचं वचन गाथा पाठ केला. आणि त्या गाथ्याचा अभंगाचा क्रम कसा असावा बाबुराव देवडीकरने सांगितलेला आहे. म्हणून त्या अभंगाची रचना आहे समचन दृष्टी विठेवरी साजरी. आणि शेवटचा अभंग मागणीत एक तुझं प्रती आहे. 4000 अभंग 92 अभंगाची अनुक्रमणिका या बाबुराव देवडीकरांनी दोन्ही डोळ्याने आंधळे पण गाथा तोंडपाठ केला. आळंदीमध्ये मुलांना कल्पना आहे चक्रांकित महाराज ज्ञानेश्वरी तोंडपाठ. नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका आहे, जाड देवळा मुकुंद काका महाराज दोन्ही डोळ्याने आंधळे पण ज्ञानेश्वरी मुखदगत आहे. हो अभ्यास आहे. अभ्यासाशिवाय बाबा हे साध्य होऊ शकत नसतं. हो आज ही मुलं जी चमकले आमचे किशोर महाराज म्हणा, संतोष महाराज म्हणा, कृष्णा महाराज म्हणा, आमचे भरत महाराज तर काय एवढ्या लहान वयामध्ये आज संपूर्ण आज महाराष्ट्र गाजवला आहे. हो महाराष्ट्रामध्ये तोड नाही. अनेक बघितले मी वाजवणारे. हो दासोपंतांनी माझ्या कीर्तन पकवाज वाजवलाय, गंभीर महाराजांनी त्याला हजारो माझ्या कीर्तन पकवाज वाजवलाय. हो अनेक जुने काही फडकरी आमच्या मानवबा ढवळीकर असतील सध्या जिवंत आहेत. पांडुरंगबा वैद्यांचा पकवाज वाजवला. पण काय कृपा या पोरावर. विशेष दोघं भाऊ भरत आणि शत्रुघ्न, ह्याचा धाकटा भाऊ ह्याच्या पुढचा आहे. हो ते परवा देवणी तालुक्यात आजरी म्हणून गाव आहे. त्या आजरी, त्या आजरीला माझ्या कीर्तन काय बाजूला पकवाज मी त्याला नाव विचारलं. माझं नाव शत्रुघ्न आहे. अरे म्हणलं एक भरचा भाऊ आहे म्हणलं. वा 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 म्हणलं काय भाग्य काय. हो काय ते आई वडिलांची पुण्य, आई वडिलांचं भाग्य असेल का अशी मुलं. हो जन्माला येणं सुद्धा भाग्यच लागते. येड्यावर आमची पोर आहेत की भजे खायची, आमची पोर गुटके खायची. काय करो संस्कार फार काळाची गरज आहे. हो अशी कलाकार अभ्यास आहे या लोकांचा. हो सारेगम पदनेसा या दोघांनी जे वातावरण तयार केलं. हो हे असं या दोघांचा मृदंग आणि ते सारेगम पदनेसा या दोघांनी जे वातावरण जे तयार केलं. मलाच प्रश्न पडला तर कीर्तन काय करावं मी. हो सगळा समाज डोलवणं, समाज हलवणं ही साधी गोष्ट नाही महाराज. बर का माऊली महाराज. हो आम्हाला वाटतं हंबी कुछ आहे पण आपल्यापेक्षा वरचे बाप आहे. हो आम्ही झुरीला आम्हाला 100 बडकर एक असतात. लक्षात ठेवा तुम्ही. 100 बडकर एक कलाकार आहेत म्हणणारे वाजणारी. सेवा आहे 8-8 तास 10-10 तास 15-15 तास ही मुलं
आळंदीमध्ये ते इंद्रायणी घाटावर बाबा पहाटे 3 पासून पकड बदलतात. तेव्हा पण समाजा यांना डोक्यात घेऊन नाचायला लागलाय. कष्टाशिवाय सेवेशिवाय फळ मिळत नसतं, लक्षात ठेवतो मी. हो तसंच ज्ञानेश्वरी दोन्ही डोळे आंधळे पण ज्ञानेश्वरी तोंडपाठ किती. आपल्या फळावर एक वाघ नावाचा वार करतो, वाघ वारकरी. तुम्हाला माहिती आहे माऊलीला वाघ वारकरी. त्याला लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, पण बुद्धी एवढी चलाक तीव्र होती. सकाळी पूजा अर्चा केली एखाद्या घरामध्ये, तिथल्या बारक्या पोराला बोलत, ए पोरा इकडे, ही अभंग वाच 3 वेळा. 3 वेळा अभंग वाचायला लावायचा, त्यानं ऐकायचा. असं ऐकून ऐकून संपूर्ण गाथा तोंडपाठ केला. त्याचं नाव वाघ होतं, वाघ. ऐकून लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण गाथा तोंडपाठ केला नुसतं ऐकून ऐकून. हो ही सोपी बाबा गोष्ट नाही, की पूर्व पुण्य आहे. असो तेव्हा आंधळ्या पांगळ्याच्या माध्यमातून ओ बाबा साधू संतांनी बाबा फार मोठा गोड उपदेश या समाजाला केला. वासुदेवाच्या माध्यमातून, जोगीच्या माध्यमातून, ओ तुमच्या आंधळ्या पांगळ्याच्या माध्यमातून समाजाला जाग करण्याचं काम या संत महात्म्यांनी केलेलं आहे. नवरात्र महोत्सव आहे. नवरात्र महोत्सव माझे तुकोबारांनी नाथ महाराजांनी ओळखलं, नामदेव महाराजांनी ओळखलं की समाज देवीला भुललेला आहे. आणि आपणही आपल्या देवीचं वर्णन करावं, आपणही आपल्या विठोबाला पांडुरंगाला देवीच्या रूपामध्ये पाहावं, समाज जागृत करावा. म्हणून बाबा नवरात्राच्या उत्सवामध्ये पिरियडमध्ये काय अभंग आहे तुम्ही वाचा. हो डोळा घालून अंजन घेऊन मजनेले रावडिओ, विठेवरी जगदंबा एका एकी नाही देखिलिओ, मनोभाव वर्दळ वृत्ती देहाची खुंटलिओ, एक जनार्दनी भले द्वैत हार फले ऐक्य संचले, जन्म मरणाचा पट फाटला, जन्म मरणाचा पट फाटला. जय जगदंबे पूर्ण कदंबे, जय जगद भोजे, जय तुझ म्या अर्पेला, तुझ म्या फुलवरा बांधिला. फुलवल्याच्या माध्यमातून, वासुदेवाच्या माध्यमातून, गोंधळाच्या माध्यमातून लगेच अंगात घुमतय. हो पण जोग वाचेल. तुला मग अशीच ओळखलं मी. काय सांगतो मी. अशा अनेक माध्यमातून समाज जागृतीचं कार्य या संत मायबापांनी केलंय. तसं आज सेवेला घेतलेल्या अभंगामध्ये तो खूप बरा आहे. एक वैद्याची भूमिका घेऊन, एक डॉक्टरची भूमिका घेऊन तुम्हाला लोकांना औषध न करता काढा दे. महामास्टर जेवणा सांगते बाबू ना मी काढा नाही, काढा घ्या. हो पूर्वी औषधाला काढा म्हणायचे, आता औषध म्हणतो. आता मी घातला या अंगर काय आपल्या धोंडपण दादाच्या फडाची शान आहे. आम्ही फडावरची जेवढे गाव आहेत किंवा पंढरपूर आमच्या फडावर हे घातल्याशिवाय परवानगी नाही. जसं कोर्टामध्ये वकील गेल्यानंतर काळा कोट घातल्यानंतर त्याला परवानगी बोलायची, जसं आमच्या दादासाहेबांच्या फडामध्ये हे जर असेल तर तुम्हाला कीर्तनाला चान्स आहे, नाही तर हो बाजूला म्हणतात. तुझ्यापाशी अंगार का नाही ना फडामध्ये, अंगार काय, अंगार काय आंध्रे अंगार का म्हणते चौपदाराला घेऊन अंगार का. अंगार त्याशिवाय पुढे अंगार का म्हणायचं. शब्दामध्ये बदल होत चालले. पुन्हा शर्ट आला त्याला अंगी म्हणत लागले. अंगार गेला, अंगी शब्द गेला, पुन्हा शर्ट आला, टी शर्ट आला, बुस्कोट आला. हो पूर्वी पायजाम्याला काय म्हणे, चोळणा म्हणे, चोळणा. चोळणा शब्द गेला, पुन्हा पॅन्ट आली. हो पुन्हा जीन्स पॅन्ट आली. पुन्हा ती काय अर्ध ती हा बरमोडा. तुला देऊ का एक बरमोडा. काय वारकरी आमची कसे ह्या ना बायका सांभाळते देवजाणी. अवघड आहे ती. दोन काय दादा कोंडकेचं गाणं आहे का, दादा कोंडकेचं माझ्या पदरात पडलंय. काय करावं. जेथे दावे तेथे कपाळ सरसे, जेथे दावे तेथे कपाळ सरसे, जेथे दावे तेथे कपाळ सरसे. विशेष हा लाभ संत, विशेष हा लाभ संत.
पुन्हा काय जीन्स पॅन्ट आली, पुन्हा ती बरमोड आला. हो, बदल होत चालला. पूर्वी आई म्हणायची, माय म्हणायची. माय म्हणण्यामध्ये प्रेम आहे, माय म्हणजे जिव्हाळा आहे. अजून सुद्धा मराठवाड्यामध्ये माय हा शब्द आहे. हो, अजून आपल्याकडे सुद्धा आपल्या बिदर जिल्ह्यामध्ये माय म्हणतात. माय माय शब्द गेला, पुन्हा आई शब्द आला. हो, आता आई बी गेली, आता मम्मी. आता मम्मी नाही, माम माम. आता कसला शब्दामध्ये बदल होत चालला. हो, काय करावं, अवघड आहे सगळं. हो, भाषा बदलत चालली. आता डॉक्टर म्हणतो, पूर्वी वैद्य म्हणायची. शिक्षकाला आता आपण सर म्हणतो. सरच्या अगोदर एक शब्द होता गुरुजी. गुरुजी म्हणतो. गुरुजी शब्द गेला होता. गुरुजीच्या अगोदर एक शब्द होता. गुरुजीच्या अगोदर एक शब्द आहे. अर्भकाचे साठी पंथे हाती धरली पाठी, पंथे हाती धरली पाठी, पंथे हाती धरली पाठी. अर्भकाचे पंथे हाती धरली पाठी, पंथे हाती धरली पाठी. तुकाराम महाराजांच्या काळातला शब्द आहे. अर्भकाची साठी पंते हाती धरली पाठी. पंतोजी म्हणायचे. पंतोजी शब्द गेला, गुरुजी शब्दाला. गुरुजी गेले, आता सर सर सर. आता सर सर शब्द आला. तसं पूर्वी डॉक्टरला वैद्य म्हणायची. आणि पूर्वीचे वैद्य एवढे हुशार होती. पूर्वीचे वैद्य नुसती नाडी पाहिल्या पाहिल्या काय रोग आहे सांगायची. हो, नाशिकला जावा त्र्यंबकेश्वरला, तिथे काय फरशीवाला बाबा. हो, देव बाप्पा. डोक्यावर फरशी ठेवली, हो, की काय रोग आहे तुमचा, बीपी किती, ऍसिडिटी किती, हो, हृदयाचे किती ठोके पडतात ते बरोबर सांगते. अभ्यास आहे. आता बी डॉक्टर आहेत की, आता भरपूर डॉक्टर आहेत. आता आमची इथले हे डॉक्टर सोडून, हो, आता डॉक्टर एवढे, आता प्रत्येक इंद्रियाला डॉक्टर झालाय. घशाचा डॉक्टर वेगळा, कानाचा वेगळा, डोळ्याचा वेगळा, नाकाचा वेगळा, हो, छातीचा हृदयाचा वेगळा. काय जे डॉक्टरला उत आलाय सध्या. पेशंट बी तसलीच. काय काय पेशंटला आपल्याला काय रोग झाला अजून सांगता येईना. एक पेशंट गेला डॉक्टर, डॉक्टर साहेब मी तपासायला आलोय. डॉक्टर म्हणजे काय होते, ताप आलाय का नाही, छाती दुखते का नाही, डोकं दुखतंय का नाही, शरीर झाली का नाही, खोकला येतोय का नाही, पोट दुखतंय का नाही, पाठ दुखते का नाही, हातापाला वळतात का नाही. मग तुला होतंय काय, काय की म्हणा 2 दिवसापासून कसं मुसं व्हायला लागले म्हणला. डॉक्टर म्हणला हा औषध की तसं मुसत म्हणला. ही पेशंट असली. डॉक्टर तर काही शहाणीत काय. एका दवाखान्यात मी गेलतो, मला विचारलंच नाही काय होतंय. गेल्या गेल्या मला हंडे मारा, झोपा टेबलावर म्हणला. टेबलावर झोपलो. शर्ट वर करा म्हणला. शर्ट वर केला, कानात टेतास्कोप अडकवला. ती काळी चकतेस तेवढी छातीवर ठेवली. वडा श्वास सोडा, पुन्हा इकडे ठेवली. वडा श्वास सोडा, पुन्हा पोटावर 2 वेळा हाणलं, पुन्हा इकडे बी 2 वेळा हाणलं. पुन्हा म्हणलं आता पालतं पडा, पुन्हा असं पालतं पडलो. पुन्हा पाठी ठेवली, चकती काढी. वडा श्वास सोडा, वडा सोडा. पुन्हा म्हणलं आता उठून बसा. उठून बसलो. नख दाखवा, नख दाखवले. डोळे दाखवा, डोळे दाखवले. जीभ दाखवा, जीभ दाखवली. मी एवढा सगळं तपासल्यानंतर पुन्हा ती मलाच विचारते काय होते तुम्हाला. मला एवढा उलट पालत कशाला केलं म्हटलं मला. हो, पण तो खूप बरा आहे. डॉक्टरची भूमिका घेऊन आली.
अभ्यास करून आलीत. अभ्यास घेऊन तुम्हाला हे औषधं करता आलीत. ओ कशा कशाचा अभ्यास केला? ओ सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला. वेदशास्त्र जाणीत अभ्यास केला तर आमच्या तो कोप बनायला. अभ्यास करून बाबा तुम्हाला बाबा हा ब्रह्मरस बाबा देण्याकरता आले. बाबा हा काढा घ्या, कारण हा रस आम्ही घेतलेला आहे. हा रस म्हणून बाबा ओ प्रत्येकाच्या पाठीमागे दुःख आहे. दुःख नाही असा मनुष्य तुम्हाला जगात सापडणार नाहीये. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकार दुःख आहे. कोण सुखी सांगा या जगामध्ये? हो प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं हे दुःख प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेलं आहे. काही दुःख अशी आहेत कुणाला आहेत कुणाला नाहीत. व्याधी दुःख सर्वांना नाही आहे. सर्वांना डायबिटीज नाही, सर्वांना कॅन्सर नाही, कुणाला आहे कुणाला नाही. बरं का गोपाळ महाराज, रोगाला बी अक्कल आहे. कोणाच्या घरात शिराव कुठं पद्धतशीर व्यवस्था होईल. मोठ्या लोकांना मोठी रोग आहे. कोरोना सुद्धा बघा मोठ्या लोकांना झाला कोरोना, गोरगरीबाला झाला कोरोना. झाला का भिकाऱ्याला कोरोना का? त्याला का सॅनिटायझर होतं का मास्क होता काय होतं? खायला चांगलं होतं. पंढरपूरमध्ये आमच्या 2-3 हजार भिकारी पंढरपूरला चंद्रभागेमध्ये. त्यांना मास्क नाही, सॅनिटायझर नाही, औषध नाही, गोळी नाही, काही उष्ट माष्ट खायचे, पण त्यांना कोरोना झाला नाही. आणि बंगल्यात राहिलेल्या लोकांना कोरोना झाला. हो काय सांगतो मी. व्याधी दुःख कुणाला आहे कुणाला नाहीये. गरिबीच दुःख. सगळे गरीब नाही देशामध्ये, आपल्याला सगळे श्रीमंत नाहीयेत. कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे. पण ज्यांनी गरिबी पाहिलेली, गरिबी भोगलेली, ज्यांनी गरिबी चटके सोसलेले आहेत त्यांना विचारा गरिबी काय असते ते. गरिबीमध्ये कुणी कुणाला किंमत देत नाही. सब पैसों के भाई. एका हिंदी बरं का किशोर महाराज, एका हिंदी कवीनं म्हटलेलं आहे, टूट जाते हैं गरीबी में जो रिश्ते खास होते हैं, दुश्मन भी दोस्त बन जाते हैं जब पैसे पास होते हैं. गरिबीमध्ये सगळी नाती तुटली जातात, कुणी कुणाला विचारत नाही. पैसा जवळ असेल दुश्मन सुद्धा दोस्त बनतात. पण सगळे श्रीमंत नाहीत, सगळे गरीब नाहीत. पण एक दुःख मात्र सर्वांच्या पाठीमागे लागलेलं आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वात मोठं दुःख म्हणजे जन्म मरणाचं आहे. ओ जन्मापासून दुःख नाही आहे. गर्भवासापासून ज्यावेळेस हा जो आहे ज्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस राहतो, तर गर्भवासापासून ते मृत्यूपर्यंत हा जीव दुःख भोगतोय. ओ सगळे अभंग सर्वांना पाठ आहेत. काय सांगू गरिबीची यातना. मध भोगिता नारायणा मांसमूळ मतदाना चनोक्ष ना. गर्भवासापासून ते मृत्यूपर्यंत 9 महिने 9 दिवस. कोण 9 महिने राहिले, कोण 12 महिने राहिले, कोण 18 महिने राहिले, कोण 12 वर्ष राहिले. शुकाचारी आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले. 12 वर्षांनी जन्म घेतला. मग अशी बोलता बोलून गेलो मी भगवान बाबांचं नाव घेतलं. वारकरी संप्रदाय संत परंपरेमध्ये या बीड जिल्ह्यामध्ये भगवान बाबा होऊन गेले. त्याचबरोबर बंकट स्वामी महाराज होऊन गेले. बीड जिल्ह्यात नेकनूर म्हणून गाव आहे. नेकनूर, त्या नेकनूर मध्ये बंकट स्वामी महात्मे एक मोठे जन्माला आले. त्या बंकट स्वामी तुम्ही चरित्र वाचा. ते बंकट स्वामी महाराज आईच्या उदरामध्ये 18 महिन्यांनी जन्म घेतला. काय दुःख आहे. आत्म 9 महिने 10 महिने राहणं काय सुखाचं आहे काय? काय एअर कंडिशन बांगला आहे का? काय खायला चांगला आहे का? बसायला सोफा सेट का? पिक्चर बघायला कलर टीव्ही आहे? तसल्या घाणीमध्ये विष्टेमध्ये मळमध्ये 9 महिने बाहेर जन्माला आल्यानंतर त्याला सुख आहे का? त्याला दवाखान्यानं घरी न्या, आंघोळ पांघोळ खेळणं पाळणं. बाहेर आले की उपाधी सुरू झाली. त्या आंघोळ घालायचं पुन्हा मान त्या म्हाताऱ्या बायकांकडे. म्हातारी बैल की ती काष्टा खाऊन बसती पाय पुसून पाटावर सरपंचीन बसल्यावर.
सुनाला म्हणते हा त्या लेकराला इकडे पाठीला पोटीला ते तेल तोळती, डोक्याला तेल तोळती, हातापायाला तेल तोळती, गरम पाण्यात तसलं गरम पाणी भड 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 अंगावर ओतती, डोक्यावर ओतती. ते लहान लेकरू ते मूल तळ तळ रडत, मनामध्ये म्हणतं पांडुरंगा अरे कशाला मला बाहेर पाठवलं, मला सहन होत नाही. पण म्हात्रेला दम निघना. म्हात्रेला लहान लेकरं असं पालतं पाडती पायावर, पण हातामध्ये पाणी घेऊन संपूर्ण पाठ लाल बुंद करते त्या लहान मुलाची. पुन्हा त्याला उठून बसू पायावर, त्याचा उजवा हात आणि डावा पाय असा वरती. म्हणजे त्याला सांगायचं तुझी वडावडी आता असं हितनं पुढं. आणि तसल्या वडावडीतून वाचलो म्हणून कीर्तनाला होवारलोय. आता माग पुण्यतिथी व्हायची पाडी आपली. गर्भवासापासून त्या मृत्यूपर्यंत हे दुःख आम्ही भोगतोय. पण या दुःखाची निवृत्ती या ब्रह्मरसाने आहे. म्हणून बाबा तुम्ही काय करा जीवनात. परमार्थामध्ये पथ्य एक आहे, नाम विठोबाचे बस. जसं औषधामध्ये पथ्य आहे, डायबिटीज ज्याला झाले आहे गोड खायचं नाही पथ्य आहे, तसं वारकऱ्यांना परमार्थाला पथ्य फक्त एकच आहे, त्याचंच नाम. पांडुरंगाशिवाय दुसरा देव प्रमाण मानलाय जीवनामध्ये. मुस्लिम समाज बघा म्हणजे अल्लाह म्हणजे अल्लाह. हो आता आम्ही बी आहेत की वारकरी, आमचा वार बदलला की देव बदलला. सोमवारी महादेव, मंगळवारी अंबाबाई, बुधवारी विठोबा, गुरुवारी दत्तोबा, शुक्रवारी पुन्हा चलफुडा आणि संतोषी माता आहेच, शनिवारी पुन्हा मारुतराय, पुन्हा रविवारी आहेच. पण असे काही कठ्ठर वारकरी आपल्या संप्रदायामध्ये होऊन गेले. ज्ञानोबा तुकोबर आहे, नामदेव महाराजांसारखे पांडुरंगाशिवाय दुसरा देव प्रमाण मानला नाही. श्री गुरु धोंडपंत दादासाहेब दर्शनाला गेल्यानंतर फक्त पांडुरंगाच्या पायावर मस्तक ठेवायचे. मंदिरमध्ये रुक्मिणी आहे, महालक्ष्मी आहे, कानोपात्र आहे, बलराम दादा आहे, व्यंकटेश आहे, शनी आहे, अनेक देवता आहेत त्या मंदिरमध्ये. पण एक धरीला चित्ती पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. एक विषय परमात्मा असल्यामुळे पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं परत माघारी फिरायचं. याच्या पुढे बोलतोय काही शाक्तोपासक आहेत आपल्यामध्ये, देवी प्रमाण मानणारे. ही देगलूरकर घराण्याची आहेत हो, ही शाक्तोपासक आहेत हो. त्या बोळामध्ये धोंडा महाराजांचा मठ आहे देगलूरकरांचा, रोडला गुंडा महाराज सिद्धरस. आता त्या गादीवर सध्या नंदू महाराज सिद्धरस आहेत, शाक्तोपासक हो. देवीची उपासना, देवीचं त्यांचं काय असेल ते त्यांच्या आता मठात मोठा उत्सव. पूर्वी त्या रोडवर ते भलासा मोठा मंडप मारायची आणि त्या मंडपामध्ये सध्या नवरात्राचा कार्यक्रम, ते उत्सव साजरा, आणि अजून ती परंपरा चालू आहे सध्या. कोरोनाचा काळ त्यांचे नित्य नियम त्यांच्या मठात चालू आहेत. पण ते पूर्वी त्या रोडवर नेमका तो प्रदक्षिणा रोड आहे. दादासाहेब नवरात्रामध्ये माझे आजोबा बरोबर असायचे. आजोबा भगवानभाऊ शिणीकर, शंकरभाऊ शेट्टी, दत्तोपंत बडवे, ही सगळी मंडळी प्रदक्षिणा त्यांच्याबरोबर असते. दादासाहेबांबरोबर प्रदक्षिणा करत निघाली हो. प्रत्येक ठिकाणी अभंग ठरलेला आहे. प्रदक्षिणा करताना दे प्रदक्षिणा घालते त्याला माहिती. आता आळंदीकरांना माहिती, आळंदीमध्ये नगर प्रदक्षिणा मुक्ताबाई पैसे कोणता अभंग आहे, इंद्राणी पैसे कोणता अभंग आहे, हजरे मारुती पैसे कोणता अभंग म्हणायचा, पुढे विठ्ठल रुक्मिणीच्या तिथं कोणता अभंग म्हणायचा, पुन्हा खाली चौकात त्या घाटा पैसे कोणता अभंग ठरले प्रत्येकाचे. पंढरी नगरीमध्ये सुद्धा दत्त घाटाला कोणता अभंग आहे, उद्धव घाटाला कोणता अभंग आहे, चंद्रभागेमध्ये कोणता अभंग आहे, पुंडलिकराजसमोर कोणता अभंग आहे, काळ्या मारुती पैसे कोणता अभंग म्हणायचा, माऊलीच्या मंदिर पैसे कोणता अभंग ठरलेले प्रदक्षिणा करताना हो. दादासाहेब प्रदक्षिणाला निघाले, काळ्या मारुतीत रसंग घेतला, शरण शरण हनुमंत अभंग म्हटला. चोपड्यामध्ये कृष्णाचं मंदिर आहे हो.
कृष्णाचं दर्शन घ्यायचे, त्या कळसाकडे बघायचे पांडुरंगाच्या, तिथे एक अभंग आहे चोपाळ्यामध्ये, जळजळीत सोनसळा कळस दिसतो सोजवाळा, बरवे बरवे पंढरपूर, हा अभंग म्हणायचे. जरा पुढाला की आता ती मंडप असल्यामुळे नवरात्रात 9 दिवस दादासाहेब ओ शिवाजी चौकात शिवाजी पुतळ्याहून असं पुन्हा बहादुरी चौकातून पुन्हा खालीकडे यायची, नाथ मंदिर माऊलीच्या मंदिर खाली यायची, असं फिरून यायची. केवढी कट्टर उपासना आहे. पांडुरंगाशिवाय दुसरा विषय मांडणार नाही, अंतःकरणामध्ये आणणार नाही. आणि पांडुरंग पांडुरंग नामोच्चार करत आपला ध्येय सोडलेला आहे. पथ्य वारकऱ्यांनी पथ्य पाळलं पाहिजे. आम्ही बी वारकरी म्हणून घेतोय, पण हे पथ्य सांभाळा जीवनामध्ये. जसा पती प्रत्येला पती प्रमाण आहे, तसं वारकऱ्यांना बाबा हा पांडुरंग परमात्मा प्रमाण आहे, त्याचं नाम प्रमाण आहे. तो बरा सांगते, अरे बाबा बाबांना औषध घ्या, पण औषध हे पथ्य आहे. कोणतं पथ्य? दांडग पथ्य आहे. पथ्य नाम विठोबाचे आणि वाचे न शिवी, या वाचे न बाकीचं कुठलं नाव घेऊ नका. आणि कांजी स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून द्या पांडुरंगा, एकविध आम्ही करू येली भक्ती. एकवीध उपासना, एकवीध भक्ती संत माय बापांनी केली. आणि त्याच्यामुळे काय झालं? हे पथ्य सांभाळल्यामुळे परिणाम काय झाला? महाराज सांगतात, भव रोगा ऐशीदायक आणि काय शुल्लके. सर्वात मोठा हा भवरोग आहे. प्रत्येक मगाशी बोललो मी, प्रत्येक पाठीमागा लागलेला आहे हा भवरोग. हा संसारूपी समुद्र प्रत्येक पाठीमागा आहे. आणि या भवरोगातून मुक्त होण्याकरता हेच औषध आहे. हे जी भवरोगाची औषध जन्म जरा तोटे व्याध. हे जी भवरोगाचे औषध, हे जी भवरोगाचे औषध जन्म जरा नाठामधलं प्रकरण आहे, ते नाठामधला अभंग आहे. या औषध या भावलोगावर बाबा हे पथ्य तुम्ही सांभाळा, हे औषध तुम्ही घ्या, हे पथ्य सांभाळा. आणि हे पथ्य सांभाळ, हे औषध जर घेतलं तर मग मात्र भवरोग ऐंशीदाय आणि काय शुल्लके. तो पारमार्थिक मनुष्य महाराजांना म्हणला, महाराज हा ब्रह्मरस हा काढा आम्ही घेऊ, या औषधाने दुःख निवृत्ती होईल हे आम्हाला समजलं. पथ्यही आम्ही सांभाळू, पथ्यही आम्ही त्या देवाचंच नाम घेऊ. पण का होतो कोपर आहे आमच्या पाठीमागे, हे भूत म्हणा बाधा म्हणा, हे जे आमच्या पाठीमागे लागलेलं आहे, याची काही निवृत्ती होईल का नाही? तो को बरं म्हणतो, बाबांनो असली शंका मनामध्ये आणू नका. माझ्या भक्तांना तो भगवान परमात्मा कसली भूत कसली बाधा असू द्या काही करू शकत नाही. हेच तो कोपर आहे. शब्दार भूत बघितलं का? भूत नाही म्हणावं तर 184 योनीमध्ये भूत पिशाची योनी सांगितली. एक लक्षात ठेवा, भूत दिसत नाही, भूत दिसत नाही, पण झपाटल्याशिवाय. देव दिसत नाही, पण धरल्याशिवाय राहत नाही. ओ तुम्हा आम्हाला धरलंय म्हणून 2-2.5 तास झाली तर तटस्थ बसून आहोत. विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही झपाटलेली मंडळी आहेत. नवे नवे पंढरीला एकदा गेला, त्याचं दर्शन झालं, त्याने एकदा झपाट किती भूत सोडत नाहीये. पण पांडुरंगाला भूत म्हणजे तो करा मात्र नाही. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, भाऊ खेचरीचे रान जाता वेळे होय म्हण, तेथे जाऊ नका कोणी, नाही गेले आले परतोणी. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला. एकदा का पंढरी नगरीमध्ये आलं, त्या भूताला पाहिलं, त्याच्या पायाला स्पर्श केला, दर्शन घेतलं की ते भूत सोडत नाही. हो आता मगाशी आमचे हे बाबा म्हणले, महाराज 2 वर झाले म्हणजे आमची वारी नाही म्हणली, वारी चुकली म्हणली. हो कर्नाटक राज्यामध्ये बिदर जिल्ह्यामध्ये आवरातुरीमध्ये तुमचं बिदल गाव आहे. देव कुठं पंढरपूरमध्ये, इथं बसून देवाची ती आठवण आहे त्या भूताची. हो ते भूत त्याला गप बसू देत नाही. चल चल आषाढी आली, चल वारी आली, ए माझ्या सोहळ्याला माऊलींच्या, ए समाधी सोहळ्याला, ए पालखी सोहळ्याला. हो ते विठेवरचं भूत तुम्हाला आम्हाला गप्प बसू देत नाही.
वारी जवळ आली की आठवण आलीच वारीची. काही एकादशी आषाढी, जावे पंढरीसी आवारे मला, जावे पंढरीसी आवारे, जावे पंढरीसी आवारे मला, जावे पंढरीसी आवारे. काही एकादशी आषाढी, एकादशी आषाढी, एकादशी आषाढी. वारी जवळ आली की ते भूत बसू देत नाही आपल्याला, जावंच वाटतं. जावे पंढरीसी आवडे म्हणासी, काही एकादशी आषाढी हे. आषाढी असेल, कार्तिक असेल, माऊली समाधी 16 असेल, तो कोब्बरांची बीज असेल, नातांची षष्ठी असेल, वारी आली की ते माणसाला गप्प बसू देत नाही. तुम्ही आम्ही ही सगळी झपाटलेली मंडळी आहेत. हो, मुळात गेली अखंड 53 वर्ष सप्ताह तुमच्या गावात होतोय म्हणजे भाग्य आहे. काही काही ठिकाणी 4 सप्तून ती सप्ती मोडून गेली. हो, गावातल्या पार्ट्या पुन्हा भाजनातल्या पार्ट्या, इकडं 3.5 इकडं 2.5 गेला सप्ताह मोडून. पण दादासाहेबांची कृपा आहे तुमच्या गावावर, भवानी मातेची कृपा आहे, जगदंबे मातेची कृपा आहे तुमच्या गावावर. आज अखंड 53 वर्ष अशी आपल्या औरा तालुक्यामध्ये अशी काही मोजकी गाव आहेत. आता आमचं होळसंबर 50 वर्ष पूर्ण होऊन गेली. होळसंबर सप्ताह अखंड चालू आहे, माझ्या वडिलांनी सुरू केलेलं आहे. हो, वळसंग आमच्या भालकी तालुका, दासाहेब फडत गाव आहे वळसंग, भालकी तालुका, अखंड सप्ताह चालू आहे. अशी काही गावं आहेत, अशा काही परंपरा आहेत, संप्रदाय आहेत, तिथे अखंड चालू आहे. बाबा असं भाग्यवंत बाबा तुम्ही ग्रामस्थ मंडळी आहात की अशा बिदर गावामध्ये. आणि खरं आमच्या डॉक्टरचे, कुठे आहेत डॉक्टरचे खूप प्रयत्न बरं का बिचारी. मोठमोठे नामांकित कीर्तनकार आणणं, तुमच्या गावाला आणणं, असे कलाकार लोक आणणं ही सोपी साधी माणसं नाही. ती महाराष्ट्र हलवलेली माणसं आहेत, संप्रदायातली दिग्गज ही सगळी मंडळी आहेत. आणि आपल्या गावामध्ये बाबा ह्यांची पाऊल पडावीत. आपली या परिसरातल्या लोकांना, आपल्या गावच्या लोकांना हो आळंदीला जाणं होत नाही, पंढरीला येणं होत नाही, निदान इथे तरी आपल्या लोकांना लाभ घडावा म्हणून ते बिचारीचे प्रयत्न पुष्कळ असतात. ते प्रत्येक वर्षी सगळे ही दिग्गज अशी कलाकार मंडळी, मोठमोठी महाराज मंडळी, मला वाटतं वारकरी संप्रदायातले सगळे मोठे महाराज इथे येऊन गेलेले. विठ्ठल विठ्ठल आहे ते बिचाराचे प्रयत्न. तुम्ही सगळे ग्रामस्थ त्यांना तुम्ही साथ देता. हो, कारण सहकार्याशिवाय, आर्थिक सहकार्याशिवाय कुठले कार्यक्रम हे होऊ शकत नाही, लक्षात ठेवा तुम्ही. अशा प्रकारे एक आनंदानं बाबा हा सोहळा चाललेला आहे. त्याच्यामध्ये दादासाहेबांचा फडातला एक प्रतिनिधी, हो एक सेवाधारी या भावनेतून तुम्ही मला वर्षाला बोलवतात. हो, प्रत्येक वर्षी माझ्याकडे एकच काम आहे. आता सुरुवात आहे, माझ्याकडे काम फक्त एक दिलंय तुमच्या गावच्या लोकांनी, पत्रावळी टाकणं. माझ्याकडे काम पत्रावळी टाकणं आहे. आता त्या पत्रावळीत उद्यापासून मोठमोठी चांगली भारी भारी पदार्थ आहेत. हो, रोज ते पदार्थ खायचे, लक्षात ठेवा तुम्ही. हो, जसा तो उपवास बायका म्हणतो आमचा उपवास आहे, देवीच्या हा हाणतात गावाला उपवास म्हणून, बगर हाय आमका हाय शब्द नाही तमका हाय. तसं आपला परमार्थामधला बाबा हा ज्ञान रूपी फराळ उद्यापासून दिग्गज सगळे कलाकार, सगळे मोठमोठे महाराज मंडळी, संत मंडळी आपल्या गावी येणार आहेत. पत्रावळी आज टाकलेली मी. आता उद्या त्या पत्रावळीत लाडू, गुलाबजाम, जिलेबी, 7 दिवस मस्तपैकी आनंद भोगायचा आहे. आणि शेवट कीर्तन बी चांगलं ठेवलं, मला आनंद वाटला. पंढरपूरचे आमचे हो प्रभाकर दादा बोलले, चिरंजीव हो जयवंत महाराज बोलले माहिती, त्यांचे आमचे खूप जुने संबंध आहेत. हो, त्यांच्या धामण गावी माझं वर्षाला कीर्तन आहे. हो, धामणगावचे मानकुजी बोधले महाराज त्यांची वंशावळ ही. हो, आणि त्या तुम्हाला कल्पना नसेल, भरत महाराज, किशोर महाराज त्या धामणगावमध्ये पांडुरंगाची विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापना झालेली. हो, मानकुजी बोधले तुकोबाला शिष्य, तुकोबाने त्यांनी कीर्तन ऐकलेली मानकुजी बोधलेंनी. आणि त्या मानकुजी बोधलेंची इच्छा होती तुकाराम महाराज तुमचं पाऊल आमच्या गावी पडावं आणि तुमच्या हातून माझ्या मंदिरामध्ये पांडुरंगाची मूर्ती स्थापना व्हावी म्हणून स्वतः तुकोबा बोधले महाराजांच्या प्रेमास्तव एक आपल्या शिष्याचा एक आग्रह आहे म्हणून धामण गावला गेले, तुकोबाने त्या पांडुरंगाची मूर्ती स्थापना केलेली आहे. आणि आज 350 वर्ष होऊन गेले, तिथला तो नाम सप्ताह अखंड अजून चालू आहे. आणि
आणि त्या सप्तमध्ये आपली सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जयवंत महाराज बोलले ही सध्या वयानं लहान आहेत आमच्यापेक्षा, हो, पण आज एवढा मोठा अभ्यास केला, डॉक्टर तिने पदवी मिळवली, लॉ वकील झाले, हो, हरिभाऊ पाटलांच्या संस्थेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या संगतीमधून त्यांनी ज्ञान ग्रहण केलं, डॉक्टरेट पदवी मिळत. वारकरी संप्रदायाची एक मोठी ध्वजा त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये फडकवलेले आहे. व महाराष्ट्रामध्ये असे काही टॉप 10 कीर्तन करायचे, टॉप 10 त्या 10 मध्ये ह्याचा नंबर आहे. विठ्ठल विठ्ठल. जयवंत महाराज बोलले असतील, पांडुरंग महाराज घोले, ती त्यागी माणसं आहेत, त्यांचं फार मोठं कार्य आहे. आज गाथा मंदिर आज उभारलेले देहू नगरीमध्ये 1989 ला संकल्पना होती. वैकुंठवासी हरिभक्त माधव महाराज मंदिर